तुमच्या प्राणांना कधीही गरज भासली, सुप्रीम फार्मा आहे तुमच्या बरोबर, तेही वर्षभर 365 दिवस. तुमचे पाळीव प्राणी असो किंवा शेतातील मालमत्ता, आम्ही सोपवतो विश्वासासह दर्जेदार औषधी. औषधांचा परिणाम टिकवण्यासाठी आणि तुमच्या सुविधेसाठी आमच्याकडे आहे एसी, थंड आणि आरामदायी वातावरण. मिडनाईट असो किंवा कुठलाही वेळ, इमर्जन्सी सेवेसाठी आम्ही तत्पर. एक कॉल करा आणि मदत लगेच. सुप्रीम फार्मा वेट, दिवस रात्र तुमच्या प्राणांची काळजी घेणारे. येथे तुम्हाला मिळणार आहे सगळ्या औषधी एकदम स्वस्त दरात, ते 30 ते 40% डिस्काउंट वर. तर शेतकरी मित्रांनो, यायचं कुठे आहे? सुप्रीम फार्मा, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी. आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी. तर तसं असं बॉडी दाखवलं, एक शॉट दाखवलं येतं, आणि तसंच हे शॉट आपण यांना दाखवत राहायचे. कारण ज्या ठिकाणी आम्ही बहुसंख्येने आहेत त्या ठिकाणी जर आम्हाला आमचं धर्मध्वज बनवायला कोणी अडवत असेल तर आम्ही सोडणार नाही. मोठ्या प्रमाणात तुमच्या गावात अतिक्रमण आहे. आता कळडिले साहेबाला भेटून आम्ही सांगणार आहे, 10-20 आमच्या हिंदूचे दुकानं गेली तर चालतील, कुठंतरी त्यांना पुनर्वसन केला, पण जे आमच्या धर्मध्वजाला विरोध करतील ते पूर्णपणे अतिक्रमण काढा. आम्ही श्रीरामपूरचं पूर्ण काढून घेतलं. श्रीरामपूरचं असंच विरोध करायचे, पूर्णपणे अतिक्रमण काढून घेतलं. तुम्ही अतिक्रमण मध्ये बसतात आणि आमच्या धर्मध्वजाला विरोध करतात. कधी करतात? जेव्हा ग्रामपंचायतचा ठराव आहे, म्हणजे 17 पैकी 14 लोकांनी आपल्या ठरावाला मान्यता दिली, बरोबर. पण विरोध केल्यानंतर बघा, विरोध केल्यानंतर ती 3 फूट काहीतरी जागा होती, आजूबाजू अशी 3-3 फूट होती. आता तुम्ही विरोध केल्यानंतर ती 9 फूट झाली. पण अजून फूट जर विरोध केला तर ती 15-20 फूट होऊ शकते. पण आता तसंच आपण, जसं आता यांनी सांगितलं, छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती पण आपल्याला गावात बसली पाहिजे, ती बसलीच पाहिजे. पहिले तर आपल्या 18 पगड जात, म्हणजे 18 पगड जात मध्ये मुस्लिम नव्हते, हे डोक्यातून काढायचं. आणि त्यावेळेस जे लोक म्हणतात ना, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुस्लिम त्यांचे काय ते बॉडीगार्ड म्हणतात, तेव्हा काय म्हणायचे, अंगरक्षक होते. पूर्णपणे खोटा इतिहास पसरवायचं काम चालू आहे पूर्णपणे. त्यावेळेस त्यांचे काही वकील होते, मुस्लिम समाजाचे त्यावेळेसचे वकील होते. ते वकील कशासाठी होते माहितीये का? मुघलाकडे जेव्हा कोणता हिंदू पत्र घेऊन जायचा तर त्यावेळेसचे मुघल त्या आपल्या हिंदू माणसाला कापून टाकायचे. छत्रपती शिवाजी महाराज दूरदृष्टीचे होते, तर काही त्यांनी ते वकील ठेवले. कापला तर ठीक आहे, आला तर ठीक आहे, जर गेला कापला तर त्यांचा, आला तर ठीक आहे, परत दुसरीकडे पाठवू, अशी ती त्यांची नीती होती. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना जर असं कुणाला वाटत असेल का त्यांनी सर्व धर्म समभाव पाळला, तर त्यांचा कधीतरी इतिहास वाचत जा. नेताजी पालकर जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याच्या कैदीतून पळाले तर त्यांच्या तावडीत, मुघलांच्या तावडीमध्ये नेताजी पालकर सापडले. तर नेताजी पालकरांचं शोषण करून, मारहाण करून नेताजी पालकरांना धर्म मुस्लिम स्वीकारायला लावला होता. आणि त्यावेळेची प्रथा होती, ज्यांनी एखाद्या घरातल्या माणसानी धर्म स्वीकारला तर पूर्ण परिवारावर बहिष्कार पडायचा. त्यावेळेस ती प्रथा होती. तर नेताजी पालकर हे शूरवीर होते खूप. त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी नेताजी पालकरांची घर वापसी केली. घर वापसी फक्त घर वापसी नाही केली, तर स्वतःच्या मुलीचं लग्न त्यांच्या मुलासोबत केलं. जर त्यावेळेस ते छत्रपती शिवाजी महाराजांचे धर्मांतर विरोधक असे विचार असतील तर आज तुम्ही पुढे म्हणता का छत्रपती शिवाजी महाराज सर्व धर्म समभाव पाळतात? त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज म्हणले असते का ठीक आहे राहून देते, झाला एक नेताजी पालकर, अजून 2-4 होऊन द्या. तसं नाही, पुढची पिढी याची नासू नये नेताजी पालकरांची, म्हणून त्यांनी त्याचं घर वापसी केली. आणि आजही आपल्या समाजामध्ये काही मतांसाठी काही आपल्यातले लाचार नेते, मी काही पक्षात आहे पण कुठेही गेल्यानंतर पक्षाचं नाव घेणार नाही. मी पक्षाचं नाव कधी घेईन माहितीये का? ज्यावेळेस एकनाथराव शिंदेंनी वक्फ बोर्डच्या साठी पहिला एक माणूस होता का त्यांनी ते बिलवर समर्थन केलं. ज्यावेळेस त्या हरामी औरंगजेबचं थडगं काढायचं म्हणून जेव्हा अधिवेशन चालू होतं ते एकनाथराव शिंदेंनी त्यावेळेस सर्वात जास्त विरोध केला का ते पहिले औरंगजेबचं थडगं काढा. म्हणजे असा नेता आहे म्हणून आपण त्यांचं नाव घेतो. पण मी कुठेही जाऊन सांगत नाही की मी त्या पक्षाचा आहे, कारण आपण इथं जमलेले पक्षासाठी नाही तर त्या धर्मज्योतासाठी. आणि त्या धर्मज्योतासाठी तुम्ही कुठेही पक्षात राहा, कसंही काम करा, पण जिथं धर्म येईल तिथं आपण एकत्र आलं पाहिजे. धर्म इथे आपल्या धर्माला विरोध करता नाही. जसं आता राजकारणात जाऊ, संग्राम भैया पाहिजे,
संग्राम भैयाच्या पूर्ण राजकारणामध्ये पाहायचं, नगरच्या मुसलमान लोकांना संग्राम भैयांनी कधी त्रास दिला? एकदाही त्रास दिला नाही. आत्ता इलेक्शनला उभे झाले, फक्त महायुतीशी जो जोडले राष्ट्रवादी, तर संग्राम भैयाला मतदान केलं नाही. आता मतदानला धर्मामध्ये आणतो का आपण? पण त्या लोकांनी धर्मामध्ये आणला. आणि आज संग्राम भैया पाहायचं, सरसगट अतिक्रमण तिथलं नगर जिल्ह्याचं काढायचं काम चालू आहे त्याचं, नगर शहराचं. सुजयदादांनी कधी कोणाला त्रास दिला? एक माणूस दाखवतो सुजयदादांनी कोणाला त्रास दिला? खासदारकीला सुजयदादाला पण धोका दिला. का बरं दिला? महायुतीशी जोडलेले म्हणून. आणि महायुती म्हणजे काय कोणी अतिरिक्त संघटना आहे का? अरे तुम्हाला जो धर्मासाठी तुम्हाला जागृत करण, MIM पक्ष मुसलमानची बाजू मांडतो का नाही? मांडतो ना, 100% मांडतो. पण आमच्या हिंदू नेत्यांकडूनच अपेक्षा करता का सर्व धर्म समभाव पाळावा? त्या ओबीसीला कळत नाही सर्व धर्म समभाव. फक्त आमच्या नेत्यांनी ठेका घेतलेला आहे सर्व धर्म समभाव पाळायचा. का आम्हाला किड आहे? इथं आमची संख्या 80%, आणि त्या 80%च्या जीवावर आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी बसवले. त्या 80%च्या जीवावर. पण आपल्यातले काही गाणे आपण काम करता येईल पुढे. जसं आपण ते वक्फ बोर्डचं जर पाहिलं तर 95 खासदार हिंदू खासदारांनी 95 हिंदू खासदारांनी विरोधात मतदान केलं त्यावेळेस. 95 पेक्षा जास्त. म्हणजे ज्या वक्फ बोर्डनी आपलं छत्रपती शिवाजी महाराजांची आस्ती अजून आहे, आपल्याला माहिती आहे कुणाला? छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न होतं का माझी अस्थि विसर्जन कधी करायची माहितीये का? जेव्हा काशी विश्वेश्वर मुक्त होईल तेव्हा. आणि त्या काशी विश्वेश्वरावर वक्फ बोर्डचा दावा आहे. वक्फ बोर्ड मध्ये ते चालू आहे. त्याच वक्फ बोर्डचा लंके असेल आणि इतर सगळे खासदार, आमचा वाकचौरे असेल, अशा आपल्या जिल्ह्यातले, तर अशा अनेक खासदारांनी त्या वक्फ बोर्डच्या समर्थन मध्ये, म्हणजे वक्फ बोर्ड रद्द नाही करू म्हणून त्यांनी त्याच्यात मतदान केले. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न होतं का माझी अस्थि जेव्हा व्हायची, जेव्हा ते काशी विश्वेश्वर मंदिर मुक्त होईल. छत्रपती शिवाजी महाराजांचं, ज्या महाराजांमुळे आज आपण कपाळाला टिळा लावून हिंदू म्हणून मिरवतोय, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न पूर्ण आपल्याला करता येत नाही. आणि आपल्या लोकांना हे पण माहित नाही का छत्रपती शिवाजी महाराजांची आस्ती अजून आहे, हे पण आपल्या लोकांना माहित नसेल. नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा.